निवडणुकांपूर्वी महायुतीनं सर्व लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपयांऐवजी 2,100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता हे आश्वासन महायुती पूर्ण करणार आहे. तसेच आता या योजनेच्या लाभार्थी महिलांबाबत सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं माहिती मिळत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी सरकार एक तपासणी प्रक्रिया सुरू करणार तयारीत आहे. 2 कोटीहून अधिक महिलांनी या योजनेचा आधीच लाभ घेतल्यानंतर सरकार आता केवळ पात्र महिलांपर्यंतच मदत पोहोचतोय ना याची खात्री करण्यावर भर देणार आहे. या पडताळणीची प्रक्रियेचा उद्देश या योजनेसाठी केलेल्या अर्जदारांचे दावे योग्य आहेत की नाही हे तपासणं हा आहे, जेणेकरून आर्थिक सहाय्य वितरण पारदर्शकता येईल असं सांगितलं जात आहे. योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेला या पडताळणीची प्रक्रियेतून जावं लागेल, ज्याच्या मदतीनं खोटे दावे करून योजनेचा लाभ घेणाऱ्यांना काढून टाकलं जाईल. राज्याच्या वित्त विभाग मागणीनुसार या योजनेअंतर्गत आधीच हप्ते घेतलेल्या जवळपास 2 कोटी अर्जदारांना या तपासणीत समाविष्ट केलं जाईल. या प्रक्रियेद्वारे खोटे दावे करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्या ची ओळख पटवण्यासाठी अधिकृत रेकॉर्डसह सबमिट केलेल्या कागदपत्रांची उलट तपासणी केली जाईल. अशा प्रकारे या योजनेअंतर्गत जे पात्र अर्जदारांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना सरकारी मदत मिळवावी असा वित्त विभागाचा प्रयत्न असणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत सर्व अर्जाची तपासणी होणार. आता कशी तपासणी होणार आहे, कोणते कागदपत्र तपासणार आहेत ते आता आपण पाहूया. तर उत्पन्नाचा पुरावा. अर्जदारांनी आपल्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पादनाची पुष्टी करणारी कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे, ज्याची मर्यादा वार्षिक 2.5 लाख रुपये आहे. म्हणजे जो काही आपण उत्पन्नाचा दाखला दिला होता त्याची देखील तपासणी केली जाणार आहे. तर आयकर प्रमाणपत्र. लाभार्थ्यांची वैधता तपासणीसाठी अर्जाची छाननी केली जाईल. सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन मालकी. निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या किंवा 4 चाकी वाहनधारक अर्जदारांना अतिरिक्त छाननीला सामोरं जावे लागेल. ज्यांच्याकडे जे काही आधी ऑलरेडी त्यांना पेन्शन मिळत आहे त्यांना आणि ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्यांची देखील छाननी होणार आहे. आणि जर ते आढळले त्यांच्याकडे वाहन असेल, त्यांच्याकडे पेन्शन मिळत असेल तर ते या योजनेअंतर्गतून कट होणार, म्हणजे त्यांना रद्द केलं जाणार आहे. नंतर आहे लँड ऑनरशिप. 5 एकरपेक्षा जास्त जमिनीचे मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील. ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, ज्यांच्या नावावरती आहे, त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही. त्यांना याच्यातून रद्द करण्यात येणार आहे. एका कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा 1. तील एकाहून अधिक दाव्यांची समस्या सोडून प्रति कुटुंब फक्त 2 महिलाच या योजनेत लाभ दिला जाईल. जर तुमच्या कुटुंबातील 2-3 महिलांनी अर्ज केला असेल तर प्रत्येक कुटुंबातून फक्त 2च महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. याच्या व्यतिरिक्त 3ऱ्या महिलेला तुमच्या कुटुंबातून लाभ दिला जाणार नाही. तर अर्जाची तपासणी प्रक्रिया कशी असणार आहे ते आता आपण जाणून घेऊया. तर प्रक्रियेची अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व अर्जदार ज्यांना आधीपासून लाभ मिळाले आहे त्यांनी तपासणीच्या अनेक टप्प्यातून जावं लागेल. तपास प्रक्रियेत अनेक प्रमुख टप्प्यांचा समावेश असेल. कागदपत्राचं क्रॉस व्हेरिफिकेशन तपासणी. पहिल्या टप्प्यात ओळखीचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा आणि अर्जदारांनी समाविष्ट केलेली इतर संबंधित कागदपत्राची पडताळणी केली जाईल. फील्ड व्हेरिफिकेशन. अधिकारी पडताळणीसाठी थेट लाभार्थ्याच्या घरी भेट देतील. यामध्ये पात्रतेची पुष्टी करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणाचा समावेश असणे आवश्यक असू शकतो. डेटा मॅचिंग. केलेले दावे ओळखीसाठी सरकार लाभार्थ्यांच्या डेटाची तुलना इतर अधिकृत डाटाबेस जसं की मतदार याद्या, आयकर रेकॉर्ड किंवा आधार लिंक असलेले डाटाबेससह करेल. ऑनलाईन पोर्टल किंवा फील्ड एजंटद्वारे कोणत्याही संशयित फसवणुकीच्या क्रियाकलापांची तक्रार करण्यासाठी सरकार नागरिकांना प्रोत्साहित करेल. स्थानिक नेत्यांना सहभाग. पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी स्थानिक निवडून आलेले प्रतिनिधी जसं की पंचायत प्रमुख किंवा शहरी संस्थेचे प्रतिनिधी देखील सहभागी होऊ शकतात. तर तपासणी कोण करणार आहे? अर्जदारांची कागदपत्राची तपासणी कोण करू शकतो? तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेत राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी, समाज कल्याणासह अनेक विभागांचा समावेश असेल. राज्य, स्थानिक सरकारी अधिकारी, जिल्हा किंवा ब्लॉक स्तरावरील अधिकाऱ्यांसह स्थानिक अधिकारी यांच्या संबंधित क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठीची जबाबदारी असतील. समाज कल्याण विभाग महिला किंवा
समाज कल्याण विभाग, महिला कल्याण किंवा सामाजिक न्याय पाहणारा विभाग राज्य स्तरावर तपासणीचे नेतृत्व करेल. छाननी प्रक्रियेचा उद्देश सुनिश्चित करणं हा असेल की लाभ फक्त त्यांनाच मिळतील ज्यांचा त्यांचा खरा हक्क आहे आणि सरकारच्या कल्याणकारी योजनांची अखंडता राखणं हा देखील प्रमुख उद्देश असेल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व आर्थिक योजना बंद केल्या होत्या. निवडणूक आयोगानं राज्य सरकारला आदर्श आचारसंहिता MCC दरम्यान मतदारांवर थेट परिणाम करणाऱ्या योजनांची अंमलबजावणी थांबवण्याचे निर्देश दिले होते. अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय म्हणजेच की महिलांनी जे काय अर्ज केले होते त्या अर्जाची पूर्ण तपासणी होणार आहे आणि ज्या महिला या योजनेअंतर्गत पूर्णपणे तपासणी झाल्यानंतर ज्या पात्र ठरतील त्यांनाच 2100 रुपयाचा हप्ता दिला जाणार आहे. तर 2100 रुपयाचा हप्ता कधी दिला जाऊ शकतो, तर 1 एप्रिलपासून 2100 रुपयांचा हप्ता दिला जाऊ शकतो अशी देखील सूत्रांनी माहिती दिलेली आहे. परंतु त्याआधी महिलांना त्यांचे अर्ज जे केले आहेत त्यांची पूर्णपणे पडताळणी करणं गरजेचे आहे. ज्या पात्र महिला असेल त्याच या योजनेअंतर्गत पात्र राहून त्यांनाच 2100 रुपयाचा हप्ता दिला जाईल. बाकीचे जे काही त्यांना रद्द म्हणजे कट करण्यात येईल. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.